साहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा सिरकर प्रदेश काय म्हणले, तुमची मागणी एकदम बरोबर आहे, फक्त आम्हाला अडचण काय, सीएम साहेबांनी फक्त ग्रीन सिग्नल द्यावा. आणि मागच्या वेळेस नगरपालिका सप्टेंबर महिन्यात नगरपालिकेची आचारसंहिता होती, त्यावेळेस काय म्हणलं माहिती का, आचारसंहितेची काहीही अडचण नाही. आणि काय झालं, ही जी एक्झाम आहे ना 2 वेळा पुढे गेली. एकदा गेली ह्याच्या पावसामुळे, आणि नंतर अचानक नगरपालिकेचे इलेक्शन 21 डिसेंबरला मतमोजणी आली अचानक, त्यामुळे ती पुढे गेली. मग आता त्यांचं म्हणणं आहे की आपण एक्झाम पुढे न्यायची नाही. मग आज शासन काय म्हणते की जी आर काढतो पण नवीन पोरांना लिंक ओपन देत नाही. मग गेली 6 महिने आम्ही तीच मागणी करत होतो की आम्हाला पेपर पुढे नाही घालवायचा, तुम्ही जी आर काढा आणि जी मुलं एज बार झालीत त्यांच्यासाठी लिंक ओपन करा. मग आता सरकार मुद्दाम करायला लागलंय की लिंक म्हणजे जी आर काढतो पण लिंक ओपन करणार. मग ज्यांचं वय संपलं त्यांना फॉर्मच भरता येणार नाही ना, मग काय ते जी आरचा अर्थच राहिला काय. पेपर 4 तारखेला आणि सरळ खोटे बोलतात मुख्यमंत्री की जी आर काढू शकत ना आचारसंहिता, सरळ खोटे बोलतात. आडमुठी भूमिका त्यांची. पण आपण काय करणार, त्याच्यासाठी फुल ताकद लावून आंदोलन करूनच हेच करणार ना. आणि मी ऍग्रीचे माझ्या काय आंदोलनात काय करतो, आंदोलनच करतो ना. मी काय सरकार आहे किंवा काय, आंदोलनच करतो ना. आता आपण ते प्रयत्न करतो. त्यांनी काय शब्द दिला हे तुम्ही समजून घ्या. त्यांचं म्हणणं काय, आम्ही हे पोरं वाऱ्यावर सोडत नाही. आणि मला विश्वास कोणावर बसतो, जेव्हा माणूस मला पटतोय त्याला. आता उदय सामंत साहेब ज्यावेळी शब्द देते ते पुरा करते, पहिली गोष्ट. दुसरं, मोहोळ साहेबांनी एकदा एमपीसीचं काम केलेलं आहे. नाही दोघांनी काय सांगितलं का, मी यांना वाऱ्यावर सोडणार नाही झालं तर यांना 2 वर्षाची मुदत वाढ देता येईल. सांगतोय मी, त्यांनी सांगितलेलं सांगतोय तुम्हाला. याच्यातलं मला काहीच माहित नाही. मला आरक्षणात माहिती, मी ताणून धरतो. पण आता याचं ताणून धरून जर थांबरे एक होऊन दे, मला सुद्धा नसतो. मग याच्यात असं काय याने काय होतं, मग हे तर माझ्या त्यामध्ये त्याला पिंडच नाहीये ह्यो, की तुमच्या पोरांना माहिती आहे. मी याच्यात शिकत चाललोय, तोवर परीक्षा जवळ आहे. मग त्यातून काहीतरी पर्याय मार्गच काढायला लागेल ना, का दुसरं काही करता येईल. याच्यात समजा इथं बसलो आणखीन 50,000 लोक आणू. हा एकच त्यांना नंबर मारा एशियाची परीक्षा. एक मिनिट बोलू दादा, एकच मागणी त्यांना लास्ट इयर प्रमाणे. दादा दादा लास्ट इयरला त्यांनी एक्झाम पोस्टपोन केली, लिंक ओपन केली. तेवढी एकच मागणी धरा, आम्ही उठणार ना. 3 दिवस जाऊन इथं बसतो, पण लिंक ओपन करा, एक्झाम पोस्टपोन करा, 15 दिवसांनी एक्झाम घ्या, पण लिंक ओपन करू. आणि ती काय म्हणतात माहिती का, पुढच्या वर्षी चान्स देतो, पण ह्या वर्षी PSRच्या 500 जागा द्या. मागच्या वर्षी फक्त 216ची ऍड काढली होती, जागा परत येणार. मी काय म्हणतोय, परीक्षा पोस्टपोन करा, लिंक ओपन करा. मी सरकारकडून बोलतोय का, त्यांनी सांगितलं पण तुम्हाला सांगितलं. आता मी आरामाला जरी गेलो तर मी रातभर प्रयत्न करतो, बाबा त्या पोरांचा मार्ग काढा. उद्या पुन्हा येतो नाही तर कुठे नाही येत ना. म्हणजे मी आजारी, मला नाही बसून बसून राहील, बसून राहील, तेवढं दम नाही शरीरात. हे पोरांना वाटतं अरे मी इथंच म्हणतो, तर पोरांना काय वाटत असतं. याला आचारसंहितेमुळे जी आर काढता येत नाही ना. 16 तारखेला आचारसंहिता संपेल, तोपर्यंत 4 तारखेची 18 तारखेची परीक्षा स्थगित करा. 16 तारखेला जी आर काढा आणि लिंक ओपन करून द्या. मार्ग हा खूप सोपा